आबा खरं तर तालुक्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष म्हणून आपण एकीकडे महाविकास आघाडीचा पॅनल आहे आणि एकीकडे महायुतीचा पॅनल आहे. महायुतीच्या पॅनलकडं आपण आज उपस्थित होता प्रचाराच्या शुभारंभाला. काय ह्याच्यामध्ये पक्षीयाचा काही विषय नाही आहे, कारण शेवटी संस्था एक वेगळं माध्यम आहे आणि राजकारण आणि पक्ष वेगळं माध्यम आहे. त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष विरहित, शेवटी शेतकऱ्याला पक्ष नसतो किंवा ऊस उत्पादकाला पक्ष नसतो. कारण कुठल्याही संस्था चालत असताना तिथं चांगली संस्था कोण चालवली याच्याकडे लोक बघत असतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या पक्षाची ही संस्था आहे, कुठल्या एका पक्षाची संस्था नाही आहे किंवा तो कारखाना नाही आहे. त्याच्यामुळे इथं पक्षीय राजकारण तुम्ही आणू नये अशी आमची कृपा करून विनंती आहे. शेवटी कारखाना संस्था त्या सभासदाच्या शेअर्सवरती किंवा त्याच्या भागभांडवलावरती उभा राहत असते, त्यावेळेस तिथं पक्ष नसतो. सगळ्या पक्षाचे सभासद त्या संस्थेचे मालक असतात. त्याच्यामुळे ह्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही पक्षीय राजकारण म्हणून बघत नाही की कोण सक्षम तिथं चालू शकतो. आदिनाथ कारखान्याची आज जर वातावरण बघितली तर अतिशय बिकट वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संजय मामासारख्या माणसाने ती धनुष्य पेलण्याचं धाडस दाखवलं आहे. कारण इथं तुम्ही बघितलं असेल की तालुक्यामध्ये ज्या ज्या कारखान्याच्या संस्था ताब्यात गेल्या तिथं आर्थिक अडचणी येत गेल्या आणि त्या संस्था अडचणीत आल्या. परंतु गेली 19 वर्ष 20 वर्ष मी संजय मामा शिंदे यांचा कुठलीही संस्था चालवत असताना तो अनुभव बघितला आहे. अतिशय टेक्निकली माणूस आहे, हुशार आहे आणि आमची खात्री आहे की संजय मामाच हे कारखाना चांगला चालू शकतो. म्हणून मी पक्षीय राजकारण सोडून संजय मामाच्या पाठीमागं आदिनाथ बचावासाठी ठामपणे उभा आहे. आता प्रचाराच्या शुभारंभाच्या भाषणामध्ये आपण आदिनाथ कारखान्याच्या अधोगतीस जबाबदार कोणाला धरलं होतं? अधोगतीच्या जबाबदाराला मी कुणालाच धरत नाही, कारण मी सुद्धा तिथे एक व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. ज्या त्या वेळेच्या परिस्थितीत ज्या त्या वेळेच्या सगळ्या गोष्टी आत्ता मी इथं बोलणार नाही, कारण सगळे त्याच्यामधनं फिरून गेलेले आहेत. त्यामुळे कोणीही व्यक्ती त्या आदिनाथला अधोगती आणायला जबाबदार नव्हतं. परंतु ज्या वेळेस कारखाना बँकेने सरफेसखाली ताब्यामध्ये घेतला आणि ताब्यामध्ये घेताना पुन्हा त्याचे जाहिरात आली आणि तो कारखाना बारामती ॲग्रोनी त्या ठिकाणी टेंडर कोट केलं. त्याच्या परिस्थितीपासून ती मी परिस्थिती आत्तापर्यंतची मला सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा केला की इथपर्यंत बारामती ॲग्रोला कारखाना जाण्याइतपत एक चांगले दिवस करमाळ्यातल्या शेतकऱ्यांना बघायला मिळाले असते अशी आमची खात्री होती. कारण रोहित पवारासारखा एक अतिशय मुत्सद्दी माणूस की ज्याचं एक टेक्निकली, आर्थिक आणि अतिशय व्यवसायामध्ये हुशार असणारा एक उद्योगपती आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होता. म्हणून आम्ही हे चालवणार होतो ह्याची आम्हाला खात्री होती. म्हणून आम्ही आदिनाथमध्ये या ठिकाणी भाग घेतला आणि तिथं सध्याचे आमदार, विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर तुम्ही आता भाषणादरम्यान जोरदार टीका केली. नाही, टीका अजिबात नाही आहे. मी वास्तव सांगितलं आहे. मी कुठल्याही कुणावरती राजकीय टीका केलेली नाही. मी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत. आज आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण त्यांचं काम केलेलं आहे. कारण पवारसाहेब या महाराष्ट्राचे देशाचे नेते, ते आमचे आदरणीय आदरस्थान आहे आणि त्या पक्षामधून उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सगळे राजकीय आमचे जे काही मतभेद होते ते बाजूला ठेवले आणि त्या बाजूला ठेवून आम्ही आदरणीय नारायणआबा पाटलाला प्रचंड मताधिक्य माझ्या गावासहित अख्ख्या भागामध्ये आम्ही चांगल्या मताधिक्य त्याला निवडून आणलेले. त्यामुळं इथं पक्षीय राजकारण अजिबात नाही आहे. फक्त व्यक्ती म्हणून ज्या ठिकाणी जो मला अनुभव आला तो अनुभव अख्ख्या तालुक्याला माहिती आहे आणि सगळ्या सभासदांना पण माहिती आहे. आणि बारामती ॲग्रो 19 वर्ष करमाळ्यामधला ऊस नेते कुठल्याही सभासदाला विचारा. इथं आम्ही तिथं राजकारण करत नाही. हा भाजपचा आहे, हा सेनेचा आहे, हा विरोधातला आहे. मला शिव्या देणाऱ्या लोकांचा सुद्धा ऊस मी टायमिंगने नेलेला आहे आणि त्याच्यामुळं संस्था कशी चालवायची त्याचं बाळकडू आम्हाला करमाळ्यामधनं जयवंतराव जगतापांनी दिलेलं आहे. आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी गेली 19 वर्ष पवारांपाशी काम करतोय. मी 4 कारखाने चालवतोय. त्याचं आम्ही खालचं मॅनेजमेंट HMTचं बघतोय, ऊस उत्पादकाचं मॅनेजमेंट बघतोय आणि त्याच्यामुळं मला तो परिसराचा सगळा माहीत असल्यामुळं मी तुम्हाला त्या ठिकाणी ठामपणे बोलू शकतोय. जसं तांदळाने अशी टीका केली की शरद पवार गटाचे नारायण आबा पाटील आहे, मग तुम्ही विरोधकाची भूमिका कशी करता? मी आता तुम्हाला सांगितलं की मी दशरथ अण्णाचा देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं काही गोष्टी माझ्याबद्दल बोललेत ते वस्तुस्थिती बोललेत. काही सुभाष गुळवे म्हणून ते बोललेले नाहीत. एक बारामती ॲग्रोसारखी सक्षम कारखाना त्या ठिकाणी येत होता आणि ते येत असताना दशरथ अण्णाचा सुद्धा आम्हाला सपोर्ट होता. त्यांनी सुद्धा रोहित दादाला सांगितलं होतं की दादा तुम्ही कारखाना घ्या, आम्ही सहकार्य करू. त्याच्यामुळं जे ज्यांनी काय आदिनाथमध्ये सत्ता उपभोगली त्या सगळ्यांचं आदिनाथबद्दल अतिशय मत चांगलं होतं. कारण ही संस्था चालावी,
ऊर्जित अवस्थेत यावी अशीच सगळ्याची भावना होती. आणि त्याच अनुषंगाने उलट दशरथ कांबळे तर विरोधातल्या तुम्हाला सांगतो हे जे प्रमुख आहेत तरी सुद्धा त्यांनी वास्तव सांगितलं. म्हणजेच आदिनाथ चालावं ही त्यांची आजही भूमिका आहे आणि आमच्या सगळ्यांची तीच भूमिका आहे. सत्ता आली तर पुन्हा ही प्रक्रिया चालू होईल का बारामती ॲग्रोमध्ये? आज तुम्हाला सांगतो आम्ही हळगाव कारखाना की जो रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही घेतला, कारण रोहित पवार त्या परिसराचं नेतृत्व करतायत आणि तो हळगाव कारखाना घेतला. बारामती ॲग्रोचं आम्ही जवळजवळ एक्सपान्शन केलं. म्हणजे करमाळ्या तालुक्यात आम्ही इकडून शेणाचा पट्टा हळगाव कारखाना आणतोय, बारामती ॲग्रो कंदरपर्यंत कारखाना आणतोय. वास्तविक पाहता हा कारखाना फक्त चालावा आणि चालावा तो संजय शिंदेच चालवू शकतो. संजय मामाच्यात मध्ये धमक आहे. धमक असण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॉलेज आहे, अर्थकारण त्याला माहिती आहे, स्वतः ते त्याच्यामध्ये मजबूत आहेत आणि म्हणून एक संस्था संजय मामाच्या नेतृत्वाखाली तालुक्यातली चालली पाहिजे. म्हणूनच आमचं इथं आहे. आमचा कारखान्याशी पूर्ण इंटरेस्ट आदिनाथचा गेलेला आहे बारामती ॲग्रोचा. त्याच्यामुळं जो संजय मामाने या ठिकाणी धनुष्यबाण उचललंय ते धनुष्यबाण पेलण्याची ताकद त्याच्यामध्येच आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता बास झालं ते झालं आणि शेवटची आणि पहिली संधी या आदिनाथच्या माध्यमातून लोकांना मिळालेली आहे. आणि त्यांचं जर सोनं करायचं असेल, ती जर संस्था वाचवायची असेल, फक्त संजय मामा शिंदेच वाचवू शकतो ह्याची खात्री आम्हाला आहे. म्हणून मी मामाच्या मागं खंबीरपणे उभा आहे. शेवटचा एक प्रश्न, बारामती ॲग्रोतर्फे करमाळा न्यायालयात आदिनाथ कारखान्यासंदर्भात काही नुकसान भरपाईचा दावा वगैरे टाकल्याच्या वदंता किंवा चर्चा आहे. आम्हीच दावा दाखल केलेला आहे. बारामती ॲग्रो त्याच्यामध्ये दावा दाखल केलेला आहे. त्याच्या आम्ही सगळे प्रक्रिया चालू केलेली आहे. कारण आम्हाला ज्या पद्धतीनं नुकसान झालं आहे, आर्थिक नुकसान झालं आहे, आमचं मानसिक नुकसान झालं आहे, त्याच्यामध्ये मी आम्हाला दावा दाखल केला आहे. दावा ह्याच्यासाठी दाखल केला आहे की सगळी प्रक्रिया लास्ट स्टेपला आली होती. वास्तविक पाहता हे बँकेची जबाबदारी आमच्या ताब्यामध्ये कारखाना द्यायची होती. तरी देखील तिथं एमडीची मदत घेतली गेली. तर बँकेने सुद्धा स्वतःहून तो कारखाना त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे होता. ह्याच्यामध्ये राजकीय कुठल्या गोष्टी यायला नव्हत्या पाहिजेत. तरी पण बँकेने त्याच्यामध्ये थोडंसं हलगर्जीपणा केला आणि तिथं एमडीची सही घ्यायला लागली. एमडीची सही असताना तिथं नारायण पाटलांनी त्याला येऊ दिलं नाही. कारखाना मी चालवणार आहे, आम्ही इथं तुम्ही थांबायचं नाही, अशा पद्धतीचं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बघितलं असेल. मी सुद्धा आम्हाला त्याच वेळेस म्हणलं आबा मी इथला सभासद आहे, नंतर बारामती ॲग्रोचा प्रतिनिधी आहे, परंतु कारखान्यात सुद्धा मी इथं जबाबदार सभासद आहे, त्याच्यामुळं आम्ही इथनं जाणार नाही आहे. पण त्या ठिकाणी तो मज्जाव झाला गेला आणि आम्ही त्या ठिकाणी कारखाना त्या दिवशी हस्तांतर करण्यापासून थांबला. त्याच्यानंतरच्या प्रक्रिया तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. सत्ता परिवर्तन झालं, बँकेने ओटीएस स्वीकारलं, त्या ठिकाणी तानाजी सावंतांनी काही रक्कम भरली गेली आणि तुम्हाला सांगतो बँकेने ओटीएस स्वीकारल्यामुळं जर ज्या बँकेच्या मालकीचा कारखाना पुन्हा बँकेने त्यांच्या ताब्यात द्यायचं ठरवल्यानंतर बारामती ॲग्रो तिथून एक्झिट झालं, बाहेर पडलं आणि तुम्हाला सांगतो कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यामध्ये गेला. हे सगळी प्रक्रिया टेक्निकली होती. फक्त आमचं नुकसान आहे की मग गेली 2 वर्ष आम्हाला त्रास झाला, आमचं आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये बारामती ॲग्रोला फार मोठं मानसिक पश्चाताप झाला. आमचं अर्थकारण त्या ठिकाणी 2 वर्ष आमची वाया गेली. आम्ही जवळजवळ बँकेला आगाऊ रक्कम सगळी भरली होती, 4.5-5 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती. ह्या सगळ्या प्रक्रियेमुळं आमचा सुद्धा त्या बारामती ॲग्रोच्या त्याच्यामध्ये राईट आहे. म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी आम्हाला जो त्रास झाला आहे त्यासाठी आम्ही कोर्टात आहोत.